न्यूज लाईन, अचूक वेधक। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। यामध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची योजना आहे। ही रक्कम संबंधित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे। तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते या योजनेसाठी उपलब्ध आहे। त्याचबरोबर हे खाते उघडण्यासाठी अत्यंत कमी कागदपत्रे आणि कमी वेळेत खाते उघडले जाते। त्यामुळे कराडच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आतापर्यंत कराडच्या पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 10,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाती उघडली आहेत। हे खाते उघडण्यासाठी फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि फक्त 200 रुपये भरून खाते उघडता येते। नमस्कार, मी तुळसा चव्हाण पोस्ट ऑफिसमध्ये IPPBचे कामं करते। आता पोस्ट ऑफिस आपण बघतच आहे, पोस्ट ऑफिस नवनवीन योजना राबवत आहे आणि नवनवीन योजनामार्फत आम्ही कस्टमरपर्यंत ती पोस्टाच्या ज्या काही योजना आहेत त्या सुविधा आम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवत आहे। जसे की आता बघितले वयोश्री योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, सुकन्या समृद्धी अकाउंट आहे, IPPB म्हणजे डिजिटल अकाउंट आहे। डिजिटल अकाउंट मार्फत ह्या सगळ्या योजना तुम्ही विदिन सेकंडमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकताय। आणि जसं की आधार सीडिंग असेल, DBT चेंज असेल, DBT मॅपिंग असेल, आधारला मोबाईल नंबर लिंक करणं असेल किंवा अकाउंटला आधार लिंक करणं असेल, हे जस्ट विदिन 1 सेकंडमध्ये आम्ही पोस्टल कर्मचारी हे कस्टमरपर्यंत पोहोचवत आहे। आणि आता तुम्ही बघतच आहे की सकाळपासून कस्टमरची लाईन आहे लाडकी बहिणींसाठी, वयोश्रीसाठी। इथे वयोवृद्ध लोकसुद्धा खूप आलेली आहेत आणि आम्ही त्यांच्या सेवेसाठीच इथे थांबलेलो आहे आणि सकाळपासून आम्ही त्यांची सेवाच करत आहे। आणि जसजसं आपण बघतो की नवनवीन योजना आलेल्या आहेत, त्या योजना आम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचेल याचा नेहमी सतत प्रयत्न करत असतो। जसे की आमचे पोस्ट मास्तर, आमचे ASP सर, ASP कदम सर, सुप्रिडंट साहेब, आमचे पोस्टाचे सर्व कर्मचारी, याचसाठी आम्ही प्रयत्न करतोय की आमची जी सेवा आहे ती लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी आम्ही सर्व इथे काम करत आहे। तसेच ज्या महिलांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नाही तर लिंक करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे। तुम्ही पाहत असाल कराडमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पाठीमागे जी गर्दी आहे ती लाडकी बहीण याचे पैसे काढण्यासाठी, अकाउंट काढण्यासाठी व आधार लिंक करण्यासाठी, KYC करण्यासाठी। तर पोस्ट ऑफिस सकाळी 8 वाजल्यापासून ह्या महिलांसाठी सतत काम करत आहेत। हे पोस्टल कर्मचारी जे आहेत ते सकाळी 8 वाजल्यापासून त्यांना कॅश देणे, अकाउंट काढणे, KYC करणे, पुन्हा आधार लिंक करणे, ही कामं, आधार सेटिंग करणे यासारखी कामं करत आहे। पोस्ट ऑफिस चांगल्यात चांगली सुविधा देण्याचे काम करत आहे। महिलांची खूप गर्दी होत आहे। आधारला मोबाईल लिंक करणे, महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे काढणे, ही सेवा पूर्णपणे पोस्ट ऑफिस लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवत आहे आणि यासाठी महिलांचा प्रतिसाद भेटत आहे। कराडचे पोस्टमन सकाळी 8 वाजल्यापासून महिलांना एकाच छताखाली DBT चेंज करून महत्त्वाची केंद्राची जी योजना आहे DBTची, ती DBT तुरंत होते, म्हणजे लगेचच होते। त्यामुळे महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे। त्यामुळं सकाळपासून पोस्टमन बऱ्यापैकी त्यांची कामं करून येतात, दुपारपर्यंत काम चालू असते। त्याचबरोबर आधार कार्डशी संबंधित सगळ्या सुविधा येथे उपलब्ध आहेत। नमस्कार, माझं नाव विजय दिनकर पाटील, कराड हेड पोस्ट ऑफिस आधार ऑपरेटर सुपरवायझर। काय काय सुविधा आहे? इथं आधारमध्ये बायोमेट्रिक अपडेट, नंतर पत्ता चेंज, नाव चेंज, जन्मतारीख बदल आणि मोबाईल लिंक, हे सुविधा केल्या जातात इथं। टायमिंग किती? टायमिंग 10 ते 1 मध्ये केलं जातं। 10 ते 1 मध्ये रविवार। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदतही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती। त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नसून कधीही अर्ज करता येणार असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबळे, कराड। न्यूज लाईन, अचूक वेधक।